नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार म्हणजे काय याचा अभ्यास केला. अलंकाराचे प्रकार, शब्दालंकार व अर्थालंकार, त्यापैकी आपण शब्दालंकाराची माहिती पाहिली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्थालंकार व त्यामध्ये असणाऱ्या सर्व अलंकारांची माहिती पाहणार आहोत. अर्थालंकार म्हणजे काय व त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत याचा थोडक्यात अभ्यास करूया. पहिले वैशिष्ट्य आहे, हा जो अलंकार आहे तो अर्थांवर आधारित असतो. दुसरं वैशिष्ट्य, वाक्याच्या आशयावर भर असतो. तिसरं वैशिष्ट्य, यामध्ये शब्दरचनेला महत्त्व नसते. चौथं वैशिष्ट्य सांगता येईल, वाक्याचा अर्थ कधी कधी गूढ म्हणजेच सहज कळत नाही. अर्थालंकाराची सोपी व्याख्या आपल्याला करता येईल, ती म्हणजे अर्थालंकार पाहताना आपल्याला उपमान व उपमेय ओळखता आले पाहिजे. त्याचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. पुन्हा एकदा आपण उपमेय व उपमान याची उजळणी करूया. उपमेय म्हणजे मूळ वस्तू, ज्याच्याशी तुलना केली जाते ते, आणि उपमान म्हणजे गुणाने अधिक असणारी वस्तू, ज्याच्या सहाय्याने तुलना केली जाते ते. उदाहरणार्थ, तिचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे. या वाक्यामध्ये उपमेय म्हणजे मूळ वस्तू आहे आवाज, आणि ज्या वस्तूशी तुलना केलेली आहे म्हणजे उपमान, ती आहे कोकिळा. आणखीन एक उदाहरण पाहू आपण. त्याचं मन काचेप्रमाणे नाजूक होतं. उपमेय आहे मन, आणि गुणाने अधिक असणारी वस्तू म्हणजे उपमान आहे काच. अर्थालंकारातील पहिला अलंकार आहे उपमा. दोन वस्तूमधील साधर्म्य म्हणजेच सारखेपणा दाखवण्यासाठी हा अलंकार वापरला जातो. याचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की यामध्ये दोन वस्तूंची तुलना असते. सारखे, प्रमाणे, जैसा, जशी यांसारख्या शब्दांचा वापर झालेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमा अलंकारामध्ये उपमेय व उपमान या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. उपमा अलंकाराची उदाहरणे आपण या ठिकाणी पाहूयात. पहिले उदाहरण आहे, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. या वाक्यामध्ये आपल्याला उपमेय व उपमान शोधायचा आहे, आणि त्यावरूनच हा अलंकार उपमान ठरणार आहे. तर उपमेय आहे नदी, आणि ज्या गोष्टीशी तुलना केलेली आहे ते उपमान म्हणजे दूध. दुसरे उदाहरण आपल्याला सांगता येईल, मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. या वाक्यामध्ये मूळ वस्तू म्हणजेच उपमेय आहे मुंबईची घरे, व ज्या गोष्टीशी तुलना केलेली आहे म्हणजे उपमान ते आहे कबुतराची खुराडी. आणखीन एक उदाहरण पाहू आपण. तिचे नयन कमळासारखे खुललेले होते. उपमेय नयन आणि उपमान कमळ. तर अशी उदाहरणे पाहिल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्या वाक्यामध्ये उपमेय व उपमान दोन्ही असेल तेच वाक्य उपमा अलंकाराचे असेल. उपमा अलंकार ओळखण्याची आणखीन एक सोपी ट्रिक आपल्याला सांगता येईल. या वाक्यामध्ये सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस यांसारख्या शब्दांचा वापर असतो. आणखीन एक सूत्रही आपण लक्षात ठेवू शकतो. उपमेय अधिक उपमान अधिक उपमादर्शक शब्द. तसेच सारखा, प्रमाणे बरोबर उपमा हे जरी लक्षात ठेवले तरी सुद्धा आपण 80% उपमा अलंकार ओळखू शकतो. यानंतर दुसरा अलंकार आहे उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय, तर कोणत्याही वस्तूची वा व्यक्तीची थेट उपमा न देता तिचे गुण
इतक्या अतिशयोक्ती स्वरूपात सांगणे की जणू ती गोष्ट दुसरीच आहे. थोडक्यात सांगायचं तर काय, प्रत्यक्ष वस्तू प्रत्यक्ष तशी नसते, पण तशी वाटते अशी कल्पना करून दाखवली जाते. या वाक्यांमध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे शब्द असतात. उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे पाहूयात. 1. गवतावर दव दिसत होतं, जणू मोत्यांची माळ पसरली आहे. या वाक्यामध्ये दवाला मोत्यांच्या माळेची उपमा दिलेली आहे. त्यानंतर दुसरे उदाहरण आहे, तिचा चेहरा चंद्र आहे. चेहऱ्याला चंद्राची उपमा दिलेली आहे. तिसरं उदाहरण पाहूया, त्याचे हृदय म्हणजे दगड. हृदयाला दगडाची उपमा दिलेली आहे. आणि चौथं उदाहरण पाहूया, मुलगी म्हणजे चालतं बोलतं सोनं. तर मुलीला सोन्याची उपमा दिलेली आहे. म्हणजेच काय, तर उत्प्रेक्षा अलंकारामध्ये प्रत्यक्ष वस्तू ती नसते, परंतु ती असल्याचं भासवलं जातं. अर्थ अलंकाराचा तिसरा अलंकार आहे रूपक. यामध्ये उपमेय व उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शवले जाते. म्हणजे उपमान व उपमेय हे एकच आहेत असे या ठिकाणी दाखवले जाते. तसेच या वाक्यांमध्ये चा, ची, चे असे षष्ठी विभक्ती प्रत्यय जोडलेले असतात. तसेच यामध्ये सारखा, समान, प्रमाणे, जणू असे कोणतेही शब्द येत नाहीत. रूपक अलंकाराची उदाहरणे पाहूयात. नंबर 1. देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. या वाक्यामध्ये देवाचे मंदिर म्हणजे देह आणि परमेश्वर म्हणजे आत्मा. म्हणजेच उपमेय व उपमान हे एकच आहेत. दुसरे उदाहरण, पुस्तके म्हणजे ज्ञानाची खाण. तर या ठिकाणी ज्ञानाची खाण म्हणजे पुस्तके. हसणे म्हणजे फुलांचा वर्षाव. तर हसणे याला फुलांचा वर्षाव असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी उपमेय व उपमान हे एकच आहेत, यामध्ये भिन्नता नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थालंकारामधील 3 अलंकार पाहिले. पहिला उपमा, दुसरा उत्प्रेक्षा आणि तिसरा रूपक.